हॅलो मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल। तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातली आमची पहिली ट्रिप जी आहे ती माथेरानला होणार आहे आणि माथेरान हिवाळ्यात फिरण्यासारखं ठिकाण आहे। तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की तुम्हाला माथेरानला कसं जायचं आहे, कुठून जायचं आहे। तर आम्ही कल्याणवरून कर्जतला जाणारी लोकल पकडलेली आणि ती अर्ध्या तासात नेरळ स्टेशनला गेलेली। नेरळ स्टेशनवरून ना तुम्हाला जायला दोन ऑप्शन आहे, एक तर टॅक्सी नाहीतर दुसरं टॉय ट्रेन। तर आम्ही फ्रायडेला गेलेलो आणि सध्या न्यू इयर होता तर खूप लोक बाहेर फिरायला जातात, त्यामुळे आम्हाला ना टॉय ट्रेनचं रिझर्वेशन मिळालं नाही आणि इथे आल्यावरती माहिती पडलं की लोक 6 वाजतापासून टॉय ट्रेनच्या रिझर्वेशनसाठी उभे होते। तर मग आम्ही जास्त विचार केला नाही आणि टॅक्सी घेतलेली आणि टॅक्सी जी आहे ती मोठ्यांची 100 रुपये भाडं आहे आणि लहान मुलांचं 50 रुपये भाडं आहे आणि 25 मिनिटामध्ये ही जी टॅक्सी आहे तुम्हाला पोहोचवते। आणि टॉय ट्रेनबद्दल सांगायचं तर मान्सूनमध्ये टॉय ट्रेन बंद असते आणि जी सेकंड क्लासची तिकीट आहे ती 95 रुपीज तिकीट आहे आणि फर्स्ट क्लासची जी तिकीट आहे ती 340 रुपीज आहे। डिस्टन्स जे आहे ते टॉय ट्रेनचं नेरळ टू माथेरान 2.5 तासाचा रस्ता आहे। डिस्टन्स जास्त आहे बट व्हॅलीजमधून जेव्हा टॉय ट्रेन जाते ना तेव्हा खूप भारी वाटतं। आणि अमन लॉजपासून सुद्धा तुम्हाला दुसरी जर तुम्हाला नेरळ स्टेशनपासून टॉय ट्रेन जर नाही मिळाली तर तुम्ही अमन लॉजपासून सुद्धा दुसरी टॉय ट्रेन जी आहे ती पकडू शकता। आणि जर तुम्हाला टॅक्सीने जायचं असेल तर टॅक्सीसाठी ना नेरळच्या ईस्ट साईडला तुम्हाला जायचं आहे आणि ही जी टॅक्सी आहे ती अमन लॉजपर्यंत जाते आणि घाटातला जो रस्ता आहे तो छान आहे। आणि अमन लॉज ला उतरल्यावरती ना जे चार्जेस आहे, जर तुम्ही कार घेऊन गेला असाल तर कारचे जे चार्जेस आहे ते 100 रुपये चार्जेस आहे, टू व्हीलरचे 60 रुपये चार्जेस आहे आणि अदर कुठली गाडी असेल तर 180 रुपये याचे चार्जेस आहे। आणि त्यानंतर अमन लॉजला उतरल्यावर तुम्हाला टॅक्स इथे भरावा लागतो। तर मोठ्यांसाठी जो आहे तो 50 रुपये इथे टॅक्स आहे आणि लहानांसाठी जो आहे, छोटे जे मुलं आहे त्यांचं 25 रुपये इथे तुम्हाला टॅक्स भरावा लागतो। त्यानंतर अमन लॉजला उतरल्यावरती ना तुम्हाला माथेरान स्टेशनला जायचं असेल तर तुम्हाला कसं जायचं आहे तर तुमच्याकडे इथे भरपूर ऑप्शन्स आहे। पहिलं ऑप्शन जे आहे घोडा, तर घोड्याचे जे चार्जेस आहे ते 400 ते 2000 असे चार्जेस आहे आणि ते पण चार्जेस जे असतात ना ते सीझन वाईज असतात। जसं तुम्ही विकेंडला जर गेलं ना तर चार्जेस जास्त असतात आणि वीकडेजला गेलं तर बऱ्यापैकी बार्गेनिंग होत असतं। त्यानंतर तुम्ही बग्गीने जाऊ शकता, तर बग्गीचे जे चार्जेस असतात ते 600 ते 2000 पर्यंत असतात। आणि त्यानंतर तिसरं आहे ट्रेननी तुम्ही जाऊ शकता। अमन लॉजवरून तुम्ही माथेरानला जायला ट्रेनसुद्धा पकडू शकता। तर सेकंड क्लासचं जे तिकीट आहे ते 55 रुपीज आहे आणि फर्स्ट क्लासचं जे तिकीट आहे ते 95 रुपीज आहे आणि तुम्हाला 20 मिनटं लागतात जायला। आणि सगळ्यात शेवटचं जे ऑप्शन आहे ती मी वॉक करून जाऊ शकता, म्हणजे चालत जाऊ शकता, त्याला तुम्हाला 30 ते 40 मिनटं लागतात। जर तुमच्याकडे लहान मुलं नसेल आणि तुम्ही वॉक करू शकत असाल तर मी तुम्हाला सजेशन देते की तुम्ही वॉक करत जा, खूप भारी वाटतं, अतिशय छान व्ह्यू असतात, पाहण्याजोगं असतं। आणि पाहात मार्केटमधून जाणारा जो हा रस्ता आहे, घोडे दिसतात, असं वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता। तुम्हाला सुद्धा माहिती पडत नाही की तुम्ही कधी माथेरान स्टेशनपर्यंत पोहोचून जाल। तर म्हणजे अजून एक ऑप्शन आहे जे नुकतंच स्टार्ट झालेलं आहे ते म्हणजे ई रिक्षा। तर ई रिक्षासाठी ना जर तुम्ही विकेंडला गेले ना तर खूप मोठी लाईन लागते। आम्ही फ्रायडेला गेलेलो तर आम्हाला 1 तास लागलेला ई रिक्षाच्या लाईनमध्ये आणि सध्या न्यू इयर आहे तर खूप लोक फिरायला जातात। असो पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही वीकडेजला जा, विकेंडला जाऊ नका माथेरानला जायचं असेल। आणि हे जे चार्जेस आहे ई रिक्षाचे हे 35 रुपीज चार्जेस आहे। आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे
की जर तुमच्याकडे लहान मुलं असेल आणि तुम्ही जर त्यांना काही खायला प्यायला देत असाल, इवन तुम्हीसुद्धा काही खात पीत असाल, तर इथल्या माकडांपासून सावध राहा, कारण इथले माकडं खूप जास्त डेंजरस आहे. त्यांनी जर तुम्हाला खाताना बघितलं, स्पेशली तुमच्या लहान मुलांना काहीसुद्धा खाताना बघितलं, तर ते बिलकुल घाबरत नाही, डायरेक्ट हल्ला करता. त्यामुळे इथल्या माकडांपासून तर तुम्ही नक्की सावध राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माथेरानला बिलकुल नेटवर्क नाही आहे. काही ठिकाणी आहे नेटवर्क, पण नेटवर्कचा इथे खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत जर कॅश नक्की कॅरी करा. काही शॉप्समध्ये ते लोक आपल्याला वायफायसुद्धा देतात, पण मी तुम्हाला सजेस्ट करते की तुमच्याकडे तुमची कॅश असेल तर खूपच चांगलं, कारण तुम्ही घोडेस्वारी वगैरे करत असतात ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅशच द्यावं लागतं. त्यांच्याकडे बऱ्याचशा घोडेस्वारीवाल्या लोकांकडे फोनपे वगैरे UPI वगैरे नसतं. त्यामुळे तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि अजून गोष्ट म्हणजे सॅटर्डे संडेला ना हे सगळे जे चार्जेस असतात ना, हे एकदम डबल होऊन जातात. म्हणून माझं तर सजेशन हेच राहील की तुम्ही वीकडेला तुम्हाला जर माथेरानला जायचं असेल तर वीकडेलाच जा. आणि दुसरं सांगायचं मला हे आहे की जर तुम्ही स्टे करणार आहात तर हॉटेल जे आहे ते माथेरान स्टेशनजवळच बुक करा. म्हणजे तुम्हाला टॉय ट्रेनचं वगैरे जर रिझर्वेशन करायचं असेल, कारण ऑनलाईन रिझर्वेशन होत नाही टॉय ट्रेनचं, तुम्हाला ऑफलाईनच करावं लागतं. त्यामुळे जर स्टेशनजवळ जर तुमचं हॉटेल असेल तर तुम्हाला ते सोयीस्कर पडेल. आणि जर तुम्ही मुंबईवरून जर जात असाल बाय रोड तर 60 किलोमीटर अंतर तुम्हाला पडतं. आणि पुण्यावरून जर जात असाल तर तुम्हाला 120 किलोमीटर अंतर पडतं. त्यानंतर रिक्षाचे पण टायमिंग्स आहेत. रिक्षा सकाळी 8 ते 1:30 असतं आणि त्यानंतर दुपारी 3 ते 10 सुरू असतं. तर तो जो मधातला टाईम असतो ते रिक्षा बंद असतं. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला जर ऑटोनी जायचं असेल तर ह्या टायमिंग तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही घोडेस्वारी म्हणजे घोड्याने जर पॉईंट बघणार असाल तर इथले चार्जेस असे आहे की 5 पॉईंटचे 500 रुपये घेतात, 7 पॉईंटचे 600 रुपये घेतात, 12 पॉईंटचे 750 रुपये घेतात. आणि हे जे चार्जेस असतात ना, हे सीझन वाईज असतात. होऊ शकते की तुम्ही जर वीकडेजला गेले तर चार्जेस अजून कमी पडेल आणि वीकेंडला गेले तर चार्जेस अजून वाढू शकता. पण मी तुम्हाला ॲव्हरेज जे आहे हे घोड्या सवारीचे चार्जेस असे आहेत असं मी तुम्हाला सांगते. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही वॉक करून जा, जर तुमच्याकडे जर लहान मुलं नसेल तर. कारण जेव्हा आपण वॉक करून जातो ना, तो आपला हा जो टाईम असतो, आपण आपला बेस्ट टाईम जो आहे तो स्पेंड करतो. जर तुम्हाला स्टे करायचं असेल हॉटेलमध्ये तर तुम्हाला 1000 ते 1500च्या बजेटमध्ये आरामात इथे हॉटेल जे आहे ते मिळून जातं. तर आम्ही जेव्हा माथेरानला गेलेलो तेव्हा आम्ही हॉटेल पॅरामाऊंट बुक केलेलं होतं. ऑलरेडी आम्ही ऑनलाईन बुकिंग करून घेतलेली होती आणि आम्ही फ्रायडेला गेलेलो तर आम्हाला ऑलरेडी आम्ही 4-5 दिवसाच्या आधी बुकिंग करून घेतलेली होती. तर आम्हाला 1200 रुपये पर कपल म्हणजे 2600 असं टॅक्स वगैरे इन्क्लूड करून 2600 रुपयाला 4 जणांना, इन्क्लुडिंग किड्स पण होते आमच्याकडे, त्यांचं तर काही चार्जेस नसते, पण 4 लोकांचे आम्हाला 2600 रुपये असं म्हणजे 1200 रुपये पर हेड असं आम्हाला ते हॉटेलचे चार्जेस लागलेले. तुम्ही हॉटेल जे आहे ते तुमच्यानुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी सगळ्यात शेवटी तुम्हाला इवन हॉटेल्स जे आहे ते रेफरन्ससुद्धा सांगणार आहे की तुम्ही कुठले हॉटेल्स, चांगले जे हॉटेल्स आहे तुम्ही करू शकता, सिलेक्ट करू शकता. आणि आम्ही जे हॉटेल्स केलेलं होतं ते सो होतं, म्हणजे एकदम छान पण नाही, एकदम वाईट पण नाही, पण चांगलं होतं. म्हणजे गरम पाण्याची सुविधा होती, लहान मुलांसाठी स्विमिंग पूल होता आणि ॲम्बियन्स चांगला होता, एरिया छान होता आणि आम्हाला तर आवडलेलं. तर हे तुम्हाला जर बुक करायचं असेल माथेरान ट्रिपसाठी तर तुम्ही हे हॉटेलसुद्धा बुक करू शकता. बऱ्यापैकी चांगलं हॉटेल होतं हे. तर मी तुम्हाला हॉटेलची रूम टूरसुद्धा शेअर करते. तुम्ही बघू शकता या पद्धतीची ही जी रूम होती स्पेशियस होती आणि नीट अँड क्लीन अशी चांगली ही रूम होती. तर आम्ही छान फ्रेश झालेलो होतो आणि त्यानंतर आमचा जो फर्स्ट डे होता, फर्स्ट डेला आमच्याकडे लहान मुलं होतं त्यामुळे आम्ही जास्त काही पॉईंट्स फिरू शकलेले नाही.
तर तुम्ही पहिल्या दिवशी कुठले कुठले पॉईंट्स जे आहेत ते एक्सप्लोअर करू शकता. तर मार्केट एरियाजमध्ये श्रीराम मंदिर आहे. त्यानंतर तुम्ही माधवजी पॉईंटला जाऊ शकता. तो सुद्धा अतिशय सुंदर पॉईंट आहे. पॉईंट आहे तुम्ही खंडाळा पॉईंटला जाऊ शकता. त्यानंतर लॉर्ड्स पॉईंटला जाऊ शकता. चॉर्लेट लेक आहे जो अतिशय सुंदर आहे, त्याला तर तुम्ही मिस करायलाच नको, कारण तिथला जो व्ह्यू आहे तो एकदम बघण्याजोगा आहे. त्यानंतर सेलिया पॉईंट आहे आणि सेलिया पॉईंट जवळच लेकजवळ तुम्हाला जर जेवण वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही जेवण करू शकता. त्यानंतर तिथेच किंग जॉर्ज पॉईंट आणि किंग एडवर्ड पॉईंट आहे. तर हे जे पॉईंट्स आहे जे जवळच आहे. त्यानंतर इको पॉईंट आहे तो एकदम फेमस, माथेरानचा सगळ्यात फेमस जो पॉईंट आहे तो इको पॉईंट आहे. त्यानंतर हनीमून पॉईंट आहे जो ऑप्शनल आहे, तिथे जास्त लोक जात नाही, पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर लोईसा पॉईंट आहे आणि सगळ्यात शेवटी आहे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही माथेरान मार्केट एक्सप्लोअर करू शकता. माथेरान मार्केटमध्ये जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर शॉपिंगसुद्धा करू शकता. थोडंसं जे शॉपिंग मार्केट आहे थोडंसं कॉस्टली आहे. बाकी जर तुम्ही बार्गेनिंग जर केलं तर तुम्हाला कमी प्राईजमध्ये सुद्धा वस्तू इथे मिळून जातात. स्पेशली इथे पर्स वगैरे आहे 200-250 जर तुम्ही बार्गेनिंग करण्यामध्ये माहीर असाल तर 200-250 खूप छान छान इथे मोठ्या साईजच्या सुद्धा पर्स तुम्हाला मिळून जातात. त्यानंतर डे 2ला तुम्ही अर्ली मॉर्निंग अलेक्झांडर पॉईंटला व्हिजिट करू शकता. त्यानंतर रामबाग पॉईंट, लिटिल चौक पॉईंट, बिग चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट आणि बेल्वेड्रे पॉईंट. त्यानंतर तुम्हाला जर माथेरान स्टेशनला ब्रेकफास्ट करायचं असेल तर खूप छान छान रेस्टॉरंट आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की एक प्युअर व्हेजिटेरियन गोकुल रेस्टॉरंट आहे. तिथलं जे फूड आहे ते खूप नॉन स्पायसी, लहान मुलं जर असेल तर खूप चांगलं फूड आहे. आम्ही दोन्ही पण दिवस तिथेच ब्रेकफास्ट केलेला, त्यामुळे तुम्ही तिथे ब्रेकफास्ट जेवण तुमचं जे काही आहे ते करू शकता आणि त्यानंतर तुमची रिटर्नची जर्नी आहे ती स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला 2:45ची टॉय ट्रेन पकडायची असेल तर तुम्हाला 12 वाजतापासून लाईनमध्ये लागणं गरजेचं आहे. त्यानंतर पण एक टॉय ट्रेनची आहे ती 4 वाजताची आहे, तिचंसुद्धा तुम्हाला 45 मिनिट्सच्या आधी उभं राहावं लागेल, कारण जी तिकीट्स आहे 45 मिनिटच्या आधीपासून मिळणं स्टार्ट होतं. तर लोक 2 तासाच्या आधीपासून लाईनमध्ये लागतात, कारण टॉय ट्रेनची तिकीट मिळणं खूप कठीण आहे, त्यामुळे बरीचशी गर्दी असते. स्पेशली सॅटर्डे संडेला तर खूप गर्दी असते. तर त्यामुळे 2 तासाच्या आधी, इवन 45 मिनिटच्या आधी तरी तुम्ही स्टेशनला जाणं खूप जास्त गरजेचं होऊन जातं. तर मंडळी, हा आहे आजचा माथेरान टिपचा ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा जर माथेरान ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्की करा, कारण विंटरमध्ये माथेरान फिरण्यात खूप वेगळीच मजा येते. आणि मी तुम्हाला सगळ्यात शेवटी माथेरान ट्रिपचं बजेट, कुठलं हॉटेल आणि किती बजेट पडेल हे सगळं शेअर केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा आणि अंडर ₹800मधली ही तुमची जी ट्रिप आहे ती एन्जॉय करा. तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.